कळवण तालुक्यातील बगडू या गावामध्ये दिनांक 17/12/2023 म्हणजेच रविवार रोजी सतीश नथू आहेर यांच्या शेतामध्ये पायोनियर सीड्स या कंपनीतर्फे P3524 या मका वाणावर शेतकऱ्यांचा पीक पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला। पीक पाहणी कार्यक्रमाचे सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 20 गुंठ्याची आखणी करून P3524 या वाणाची ब्रेशिंग करून दाखवण्यात आली। ब्रेशिंग केल्यावर 20 गुंठ्यामध्ये तब्बल 24 क्विंटल म्हणजेच एकरी 48 क्विंटल इतके उत्पादन P3524 या वाणापासून शेतकऱ्याला मिळाले। आजच्या परिस्थितीमध्ये सरासरी मक्याचे उत्पादन हे फक्त 30 ते 35 क्विंटल इतकेच काढले जाते, परंतु पायोनियर P3524 या मक्याचे वाणाचे गुणधर्म बघता म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये उभे राहण्याची क्षमता, कणसाच्या आडव्या आणि उभ्या रांगेत सर्वात जास्ती दाण्यांची संख्या, सर्वाधिक उगवण क्षमता तसेच स्वच्छ आणि निरोगी कणस, लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी असते। या गुणांमुळे शेतकऱ्याला मका पिकाचे उत्पादन सर्वाधिक काढणे शक्य झाले। या व्यतिरिक्त P3524 या मका वाणाचा चारा देखील जनावरांसाठी अतिशय चांगल्या प्रतीचा मिळतो। P3524 हे वाण लावण्यासाठी भारी जमीन आणि पाण्याचा शाश्वत स्रोत असणे गरजेचे आहे। या मका पीक पाहणी सोहळ्यामध्ये कळवण तालुक्यातील 22 गावांमधून तब्बल 500 पेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते। तसेच बगडू गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांची देखील हजेरी लावली। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 20 गुंठ्यांमध्ये लाईव्ह ब्रेशिंग करून दाखवणे, जे की शेतकऱ्यांना सर्वाधिक विश्वास देणारे ठरते। तसेच कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी पायोनियर सीड्स या कंपनीतर्फे आकर्षक असे सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आले होते। या सेल्फी पॉइंटला फोटो काढून शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। सदरील कार्यक्रमामध्ये पायोनियर सीड्स कंपनीचे झोनल सेल्स मॅनेजर व तसेच जिल्हा प्रतिनिधी महेश भट, तालुका प्रतिनिधी चेतन बच्छाव, किरण शिरसाट इत्यादींनी शेतकऱ्यांना मका पीक व्यवस्थापनासंदर्भात खतांचे, फवारणीचे व बियाणे निवडीचे अनमोल असे मार्गदर्शन केले। या पीक पाहणी कार्यक्रमाचे पायोनियर सीड्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना मका पिकासंदर्भात माहिती पत्रक सुद्धा देण्यात आले। तसेच उपस्थित शेतकऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देखील या दरम्यान देण्यात आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम, प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र। आपण बघित असलेला वाहन कोणता? आपण बघित असलेला वाहन कोणता? आपण बघित असलेला वाहन कोणता? माझे नाव सतीश नथू आहेर, राहणार बगडू, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। मी 3524 हा वाण लावलेला आहे, त्याची थ्रेसिंग केलेली आहे। माझे नाव सतीश नथू आहेर, राहणार बगडू, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर माझा 9408407231। मी दरवर्षी 7-8 एकर मका लावतो, त्यापैकी मी 3524 हा वाण 2 एकर लावलेला आहे यावर्षी। त्याची उगवण क्षमता अतिशय चांगली आहे। आणि झाड लहानपणापासून हिरवं शेवटपर्यंत राहतं, त्याच्यामुळे हा मका अतिशय सुंदर आहे। आणि याचे दाणे एक समान सारखे आहेत, पूर्ण या शेंड्यापर्यंत भरलेले राहतात ते। आणि आपलं मका अतिशय पिवळा धम्मक आणि सुंदर असं क्वालिटी आहे याची। अळीचा प्रादुर्भाव याच्यावर अगदी कमी प्रमाणात राहतो। मी 3524 हा 2 एकर मका लावला होता, त्याच्यापैकी मी अर्धा एकर त्याची थ्रेसिंग केली, बाजूला काढून थ्रेसिंग करून। शेतकरी बंधूंनो, आपण 20 गुंठ्यामध्ये मका काढून थ्रेसिंग करून आपण तब्बल 24 क्विंटल 20 गुंठ्यामध्ये उत्पन्न काढलं आहे। तुम्ही तरी हे मका बघू शकता आणि हे वाण 3524 हे आपण लावू शकता आपल्या शेतामध्ये।
कारण भरपूर उत्पन्न देणारं वाण आहे, ते आपण जरूर लावा आणि आपण प्रयोग करून बघा. त्याच्यासाठी आपण वजनाची पावती सुद्धा इथं लावलेली आहे, हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. आपण 20 गुंठ्यामध्ये हा प्रयोग केलेला आहे, तरी तुम्ही सुद्धा हा प्रयोग करावा. जास्तीत जास्त प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी 2 एकरामध्ये सुद्धा आपण हा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल ही प्रत्येकाला सांगण्यात येतं. आणि 24-35 या वाणा मका 35-24 हा 20 गुंठ्यामध्ये कमीत कमी 24 क्विंटल काढलेला आहे. साधारणतः 48 क्विंटल हा मका आपल्याला उत्पन्न याने दिलेलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा मका लावावा. ही ट्रालीमध्ये हा मका अर्धा एकरमध्ये 20 गुंठ्यात 24 क्विंटल मका आला. याची तुम्ही लागल्यास पावती बघू शकता किंवा वजन काटा सर्व मी माझ्या हाताने करून आणलेलं आहे. त्याच्यामुळे हे वाण अतिशय सुंदर आणि उत्पन्न देणारा आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा वाण लावणे अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्व इथं बघू शकता. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट